गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या मागच्या लेक्चरमध्ये आपण एररचे काही प्रकार बघितले होते आणि त्या एररच्या प्रकारानंतर तो एरर कसा मेजर करायचा त्याचे आपण थेरी बघितलेली आहे आणि त्यावरचं एखादं एक दोन एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व करून बघितलेले आहे. आज आपल्याला त्या पुढचा भाग बघायचा जो आहे सिग्निफिकंट फिगर्स. आता कॉम्बिनेशन ऑफ एरर हा जो भाग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे तर या वर्षीसाठी रेड्यूस झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो घ्यायचा नाही आहे. या पुढचा भाग आपण बघणार आहोत सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट याचा अर्थ महत्त्वाचे आणि फिगर म्हणजे आकडे. तर आपल्याला जे काही रीडिंग्स मिळून राहिलेले आहेत ते रीडिंग्स मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत अशा प्रकारचा प्रश्न साधा सिंपल क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करायचे किंवा शोधायची काय पद्धत आहे, काय रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. आता याच्या आधीच्या टॉपिकमध्ये आपण एरर बघितला होता, एररचे प्रकार बघितलेले आहे आणि तो कसा मेजर करायचा हे बघितलेलं आहे. आपल्याला एक टर्म आज बघायची आहे, जी टर्म आहे लिस्ट काउंट. लिस्ट काउंट याचा अर्थ समजा आपल्याला लेंथ मोजायची आहे तर ती लेंथ आपण कोणत्या ना कोणत्या ॲपरेटसच्या सहाय्याने मोजणार. स्केल असेल, टेप असेल, कोणत्याही सहाय्याने आपण ती लेंथ मोजणार. मग हे करत असताना आपण जे काही इन्स्ट्रुमेंट यूज करून राहिलेलं आहे ते इन्स्ट्रुमेंट कमीत कमी किती रीडिंग घेऊ शकते त्या संख्येला लिस्ट काउंट असं म्हणतात. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल ही जी मीटर स्केल आहे, ही मीटर स्केल आहे. या मीटर स्केलमध्ये याची लांबी आहे इथपासून तर इथपर्यंत 1 मीटर, याचा अर्थ 100 सेंटीमीटर. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर 1 सेंटीमीटरचे परत इथं 10 भाग पाडून दिलेले आहेत. तर अशा प्रकारे या मीटर स्केलच्या सहाय्यानं आपण कमीत कमी जी रीडिंग घेऊ शकतो आहे बाय युजिंग मीटर स्केल. ते किती घेऊन राहिलो आपण घेऊ शकतो 0.1 सेंटीमीटर. तर कमीत कमी रीडिंग आपण या मीटर स्केलच्या सहाय्यानं घेऊ शकतो, नोंदवू शकतो. तर ही जी संख्या आहे जी कमीत कमी आहे, जी कमीत कमी मोजू शकतो, याला त्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट असं म्हणतात. So what is the list count? List count is the minimum reading we can measure with the help of the instrument. त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण कमीत कमी किती रीडिंग घेऊ शकतो त्या रीडिंगला त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट असं म्हणतात. आता मीटर स्केल आहे, मीटर स्केलचं 0.1 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी एक अजून इन्स्ट्रुमेंट आहे, याला म्हणतात व्हर्नियर कॅलिपर. या व्हर्नियर कॅलिपरचा सुद्धा लिस्ट काउंट दिलेला असतो. याचा लिस्ट काउंट असतो 0.01 मिलीमीटर किंवा 0.001 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण याच्या सहाय्याने मेजरमेंट करू शकतो. तर व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आपण कमीत कमी इतकं रीडिंग सुद्धा मेजर करू शकतो. तर अशा प्रकारे जे काही इन्स्ट्रुमेंट आपण यूज करून राहिलो आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण कमीत कमी किती रीडिंग घेऊ शकणार त्या संख्येला त्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट असं म्हणतात. आणि जसं जसं इन्स्ट्रुमेंट बदलत जाते त्याप्रमाणे त्याचा जो लिस्ट काउंट आहे तो लिस्ट काउंट सुद्धा बदलत जातो. आता लिस्ट काउंट म्हणजे काय असते, तर लिस्ट काउंट आपल्याला सिग्निफिकंट फिगर शोधण्यासाठी फार महत्त्वाचं असते. कारण की जर आपण म्हटलं की लिस्ट काउंट हा जास्त आहे, कमी आहे, मग अशा प्रकारे जर आपण करू शकलो तर आपल्याला सिग्निफिकंट फिगर किती आहे दिलेल्या संख्येमध्ये ते डिटरमाइन करणं सोपं जाते. ठीक आहे. म्हणून लिस्ट काउंट ही टर्म तुमच्या लक्षात असू द्या. व्हॉट इज द लिस्ट काउंट? द मिनिमम नंबर ऑफ डिजिट्स, किंवा आपण म्हणू शकतो की कमीत कमी किती रीडिंग आपण त्याच्या सहाय्याने घेऊ शकतो त्याला त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मीटर स्केलचा उपयोग करून मी अशा प्रकारे रीडिंग लिहिलेलं आहे 1.54 मीटर. ठीक आहे ना. आता हे जे रीडिंग आहे हेच रीडिंग मी एका दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटला जर घेतलं तर मला अशा प्रकारचं रीडिंग सुद्धा मिळू शकते.
एखाद्या तिसऱ्या इन्स्ट्रुमेंटने घेतलं तर हे मला अशा प्रकारे सुद्धा मिळू शकतं. याचा अर्थ की मी कोणतंही इन्स्ट्रुमेंट जरी यूज केलं तरी पण मला हे जे दोन अंक आहेत हा आणि हा हे सर्व ठिकाणी मला सेमच मिळून आलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल नाही. याचा अर्थ हे जे डिजिट्स आहेत जे सर्व रीडिंग्समध्ये सर्व इन्स्ट्रुमेंटमध्ये सारखे होऊन राहिलेले आहेत, अशा प्रकारच्या डिजिट्सला आपण कोणते डिजिट्स म्हणणार आहे? दीज आर कॉल्ड द सर्टन डिजिट्स. सर्टन याचा अर्थ निश्चित. हे निश्चित आहे की त्याच्यामध्ये 1 आणि 5 किंवा 1.5 हे येणार आहे. मग उरलेले जे काही अंक आहेत, हा 4 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आलेले आहे, तर हे जे डिजिट असतात या डिजिटला अनसर्टन डिजिट्स असं म्हणतात. अनसर्टन म्हणजे अनिश्चित, मग ते बदलू शकतात. तर जेव्हा आपण सिग्निफिकंट फिगरचा यूज करतो किंवा सिग्निफिकंट फिगरचा विचार करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी लागते की जेव्हा आपण कोणती रीडिंग घेऊन राहिलेलो आहे आणि कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने घेऊन राहिलो त्याच्यामध्ये काही जे डिजिट्स आहेत ते सर्टन असतात, ते निश्चित असतात, ते बदलत नाही. तुम्ही कोणते इन्स्ट्रुमेंटने मोजलं तरी ते रीडिंग जसे आहेत तसेच राहतात. पण काही जे डिजिट्स आहेत ते डिजिट्स चेंज होऊ शकतात. ठीक आहे. तर व्हॉट आर द सिग्निफिकंट फिगर? मग सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? तर सिग्निफिकंट फिगर म्हणजे the certain digit plus first uncertain digit यांची टोटल असते, त्या टोटलला आपण म्हणू शकतो सिग्निफिकंट फिगर. So what is the significant figure? It is the certain digits plus first uncertain digit. It is called as the significant figure. त्याला significant figure असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आता हे आपण घेतले आहे, आपल्याला काही ठिकाणी रीडिंग असं मिळणार 15.4, काही ठिकाणी आपल्याला 15.3 मिळू शकते, काही ठिकाणी आपल्याला 15.2 पण रीडिंग मिळू शकते. तर अशा कंडिशन मध्ये या ठिकाणी जे 15 आहेत यांना काय म्हणणार आपण? दे आर कॉल्ड एज सर्टन डिजिट्स, कारण की ते निश्चित आहे, ते कुठे बदलत नाहीये. पण हे जे शेवटचे डिजिट्स आहेत 4 आहे, 3 आहे, 2 हे काय होणार चेंज होऊन राहिलेले आहेत. जसं जसं इन्स्ट्रुमेंट बदलते त्या इन्स्ट्रुमेंट प्रमाणे हे रिडिंग सुद्धा काय होत राहतात? चेंज होत राहतात. तर अशा प्रकारे हे जे सर्टन डिजिट आहे ते सर्टन डिजिटची संख्या प्लस फर्स्ट अनसर्टन डिजिट यांच्या कॉम्बिनेशनला आपण सिग्निफिकंट फिगर असं म्हणू शकतो. मग याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे? याच्यामध्ये हा 1 आणि 5 हे सर्टन डिजिट आहे. याचा अर्थ आपण इथे लिहू शकतो की सर्टन डिजिट ची संख्या 2 आहे आणि अनसर्टन डिजिट जो आहे तो किती आहे? फक्त 1 आहे. अशा प्रकारे या संख्येमध्ये तुम्हाला जे काही सिग्निफिकंट फिगर मिळून राहिलेले आहेत ते 3 मिळून राहिलेले आहेत, 1, 5 आणि 4. या ठिकाणी सुद्धा तसंच होऊन राहिलं आहे. हा जो 1 आणि 5 आहे सर्व रीडिंग्स मध्ये सारखा आहे, म्हणजे तो काय आहे? सर्टन आहे, म्हणजे ते 2 झाले आणि हा शेवटचा एक, याचा अर्थ किती झाले? ते टोटल 3. तर अशा प्रकारे कोणतंही रीडिंग आपल्याला जर दिलेलं असेल तर त्या रीडिंग मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत हे आपण इझिली शोधून काढू शकतो. ठीक आहे ना. आता याच्या आधी आपण लिस्ट काउंट बघितलेला आहे. मग लिस्ट काउंट आणि सिग्निफिकंट फिगरचा काय संबंध असतो? तर ते अशा प्रकारे आहे की समजा लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर आहे, तर ज्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर आहे त्याच्या सहाय्याने आपण फक्त अशा प्रकारचे रीडिंग घेऊ शकतो. 15.0, 15.1, 15.2, 15.3 अप टू 15.9. ठीक आहे. तर अशा प्रकारचे रीडिंग आपण घेऊ शकतो ज्याचा लिस्ट काउंट हा 0.1 सेंटीमीटर आहे. समजा एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर आहे, तर मी हे रीडिंग अशा प्रकारे लिहू शकतो. 15.01, 15.11, 15.12, 15.13, 15.14,
आणि इथं आपण 15.9. याचा अर्थ डेसिमल पॉईंटच्या इकडे जितके अंक आहे तितके अंक तुम्ही इकडे डेसिमल पॉईंटच्या पुढे देऊ शकता. मग या रीडिंग मधलं कोणतं रीडिंग परफेक्ट आहे, तर याच्यामधलं जितका लिस्ट काउंट कमी असतो, जितका लिस्ट काउंट कमी असणार तितकी त्याची ॲक्युरेसी ही जास्त राहते. फॉर एक्झाम्पल अजून तुम्हाला सांगितलं की एखादा इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं लिस्ट काउंट 0.001 आहे. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही जी रीडिंग घेऊ शकता ते 15.001 हे घेऊ शकता. तर हे जे रीडिंग आहे ही रीडिंग जास्त ॲक्युरेट आहे या रीडिंगपेक्षा, आणि ही रीडिंग याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की जसा असा लिस्ट काउंट हा डिक्रीज होतो, जसा असा लिस्ट काउंट हा कमी होईल, त्या प्रमाणामध्ये आपण जास्त ॲक्युरेट व्हॅल्यू करू शकतो, की ॲक्युरेट मेजरमेंट आपण करू शकतो, किंवा त्यातला जो एरर आहे तो एरर त्याच्यामधला मिनिमाइज आपण करू शकतो. म्हणून लिस्ट काउंट आणि सिग्निफिकंट फिगर, आता याच्यामध्ये काय रिलेशन आहे मग? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द सिग्निफिकंट फिगर अँड द लिस्ट काउंट? तर जितका लिस्ट काउंट जास्त असतो, हा लिस्ट काउंट जास्त आहे, हा कमी आहे, हा लिस्ट काउंट अजून कमी झाला. जितका हा लिस्ट काउंट जास्त असणार तितकी सिग्निफिकंट फिगर जे आहेत ते कमी असतात. ठीक आहे ना? इथे सिग्निफिकंट फिगर कमी आहे, इथं आपण हा लिस्ट काउंट कमी केला, सिग्निफिकंट फिगरची संख्या जी आहे ती इन्क्रीज झाली. इथं सुद्धा आपण लिस्ट काउंट अजून कमी केला, अजून सिग्निफिकंट फिगरची संख्या जी आहे ती संख्या इन्क्रीज झालेली आहे. याचा अर्थ जितका हा लिस्ट काउंट आपण कमी कमी करत जातो त्याप्रमाणे सिग्निफिकंट फिगरची संख्या आहे ती संख्या सुद्धा आपली इन्क्रीज होत राहते. तर हे रिलेशन आहे सिग्निफिकंट फिगर आणि लिस्ट काउंट मधलं. ठीक आहे. मग आता आपल्याला सिग्निफिकंट फिगर जर एखाद्या रीडिंग मध्ये शोधायची असतील किंवा किती सिग्निफिकंट फिगर आपल्याला दिलेले आहेत, मग ते आपण कशा प्रकारे शोधणार, तर त्याचे काही नियम ठरवून देण्यात आलेले आहेत. त्या नियमांचं जर आपण पालन केलं तर आपल्याला कोणत्याही रीडिंग मधले किंवा कोणत्याही संख्येमधल्या सिग्निफिकंट फिगरची संख्या ही शोधता येऊ शकते. अगदी सोपं आहे. तर आपण आता याच्यानंतर रूल्स बघणार आहोत, रूल्स फॉर डिटरमाइनिंग द सिग्निफिकंट फिगर्स. ओके, देयर आर सम रूल्स. आता याच्यातला पहिला जो रूल आहे तो अगदी साधा सिंपल असा आहे की एव्हरी नॉन झिरो डिजिट्स इज सिग्निफिकंट फिगर. एव्हरी नॉन झिरो म्हणजे झिरोच्या व्यतिरिक्त. Every non-zero digit is significant. Means which are the non-zero digits? They are from 1 to up to 9. कोणत्याही मेजरमेंट मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 याच्यापैकी कोणतेही अंक आले तर त्या प्रत्येक अंकाला तुम्ही सिग्निफिकंट फिगर म्हणू शकता. इट इज अ सिग्निफिकंट फिगर. एव्हरी नॉन-झिरो डिजिट इज अ सिग्निफिकंट फिगर. मग झिरो सिग्निफिकंट फिगर नाही आहे का? झिरोला सिग्निफिकंट फिगर म्हणायचं नाही का? कारण की आपल्या बहुतेक ज्या किमती येऊन राहिल्या त्याच्यामध्ये जर झिरो आलं तर मग त्याला सिग्निफिकंट म्हणायचं की नॉन सिग्निफिकंट म्हणायचं आहे? तर झिरोला सिग्निफिकंट म्हणायचं की नॉन सिग्निफिकंट म्हणायचं हे सर्वस्वी त्या झिरोची पोझिशन कुठं आहे त्यावर डिपेंड आहे. मग आता झिरोची पोझिशन जशी बदलत जाते त्याप्रमाणे त्याचं कन्व्हर्शन आपण सिग्निफिकंट आणि नॉन सिग्निफिकंट अशा प्रकारे करू शकतो. मग सिग्निफिकंट केव्हा असतात आणि नॉन सिग्निफिकंट केव्हा असतात ते आपल्याला बघायचं आहे. तर दुसरा जो रूल आहे तो तसाच दिलेला आहे की एखादी संख्या आपल्याला दिली आहे 100.26. आता आपण पहिल्या रूल मध्ये काय सांगितलेलं आहे की एव्हरी नॉन झिरो डिजिट इज अ सिग्निफिकंट. याचा अर्थ ही जी संख्या मी लिहिलेली आहे या संख्येमध्ये हा 1 हा 2 हा 3 ह्या तिन्ही ज्या संख्या ह्या सिग्निफिकंट आहेत. पण मग आता झिरो सिग्निफिकंट आहे की नॉन सिग्निफिकंट आहे? मग हे जर आपल्याला शोधायचं असेल तर नियम असा सांगतो, रूल असा सांगतो आपल्याला की जर हे झिरो दोन नॉन झिरोच्या मधात बसलेले असतील, if the zeros are in between two non-zero digits, दोन non-zero डिजिटच्या मधामध्ये जर झिरो असतील तर ते झिरो सुद्धा सिग्निफिकंट होऊन जातात. याचा अर्थ हा झिरो आणि हा झिरो
हे सर्व जे झिरो आहेत किंवा सर्व ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या सिग्निफिकंट आहेत. ओके, आता याचा अर्थ काय झाला की झिरो कुठे प्लेस आहे त्यावर आपण ठरवलं की झिरो सिग्निफिकंट आहे किंवा नाही. तर जर हे झिरो दोन नॉन झिरो डिजिटच्या मधामध्ये असतील तर त्यांना आपण सिग्निफिकंट म्हणून म्हणू शकतो. तर याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर झाले आता? हा 1 2 3 4 5 म्हणजे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर आहे. त्या सिग्निफिकंट फिगर्स किती आले आहेत? 5. ओके, तिसरा नियम आहे झिरो बद्दलचाच आहे की एखादी संख्या झिरो पेक्षा लहान असेल अशा प्रकारची एखादी संख्या दिलेली आहे 0.00125. मग याच्यामध्ये झिरो झालेले आहेत, मग हे झिरो सिग्निफिकंट घ्यायचे की नॉन सिग्निफिकंट घ्यायचे आहे? तर जेव्हा एखादी संख्या ही एकापेक्षा लहान आहे, एकापेक्षा लहान संख्या आपण कशी ओळखणार? जेव्हा एखादी संख्या एकापेक्षा लहान असते तेव्हा तिच्यासमोर झिरो दिलेला असतो. म्हणून ही संख्या एकापेक्षा लहान आहे, मग या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत ते आपल्याला शोधायचं. मग नियम असा सांगतो की जर एखादी संख्या ही एकापेक्षा लहान आहे तर अशा कंडिशन मध्ये हे जो डेसिमल पॉइंट आहे या डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट हँड साइडला किंवा राईट हँड साइडला जेवढे काही झिरोज आहेत त्या झिरोला नॉन सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचं. म्हणजे ते जे झिरोज आहेत ते नॉन सिग्निफिकंट आहे, त्यांना सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करायचं नाही. म्हणून हे जे तीन झिरो या ठिकाणी आपण घेतलेले आहेत हे तिन्ही जे झिरो आहेत हे नॉन सिग्निफिकंट आहेत. पण तुम्हाला माहिती आहे आता पुढचे चार अंक जे आहेत ते नॉन झिरो आहेत. नॉन झिरो याचा अर्थ हे कोणते झाले आहेत? दीज आर सिग्निफिकंट. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगरची संख्या किती झाली आहे? याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगरची संख्या किती येणार आहे? हा एक झिरोचा नियम आहे, बरोबर. आता पुढचं बघू आपण. पुढचा नियम असा आहे की समजा एक संख्या आपल्याला दिली आहे 150.00 अशा प्रकारे संख्या दिलेली आहे. आता याच्यामध्ये ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे, आपल्याला माहिती आहे 150 इज ग्रेटर दॅन 1. या ठिकाणी ही संख्या एकापेक्षा लहान आहे, इथं ही संख्या आपण एकापेक्षा मोठी घेतलेली आहे. आणि जेव्हा संख्या एकापेक्षा मोठी असेल आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा डेसिमल पॉइंट दिलेला असेल तेव्हा डेसिमलच्या राईट हँड साइडला त्याचप्रमाणे डेसिमलच्या लेफ्ट हँड साइडला जेवढे काही डिजिट्स आहेत त्या सर्व डिजिटला सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचं. म्हणजे या ठिकाणी हा 0 0 0 हे जे तिन्ही झिरोज आहेत दिस ऑल थ्री झिरोज आर काउंटेड ॲज द सिग्निफिकंट. काय कारण आहे याचं कारण एवढं आहे की जेव्हा संख्या एकापेक्षा मोठी असेल तेव्हा डेसिमलच्या राईट हँड साइडला त्याचप्रमाणे लेफ्ट हँड साइडला जेवढे काही झिरोज आपल्याला दिलेले असतील त्या सर्व झिरोजला आपल्याला सिग्निफिकंट म्हणून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 1 आणि 5 हे तर नॉन झिरो आहेत, याचा अर्थ सुद्धा कसे आहेत? दे आर सिग्निफिकंट आहे. मग हे सिग्निफिकंट हे सिग्निफिकंट एकूण सिग्निफिकंट डिजिटची फिगरची संख्या किती होणार? 1 2 3 4 5. त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती होणार आहे? 5. लक्षात घ्या ही एकापेक्षा लहान होती, इथं नियम वेगळा आहे. ही संख्या एकापेक्षा मोठी आहे, इथं नियम थोडासा वेगळा पडतो. पाचवा नियम काय सांगतो? पुढचा नियम काय? तो सुद्धा झिरो बद्दलच आहे. समजा ही संख्या आपण अशा प्रकारे लिहिणार. काय केलं आपण याच्यामध्ये? आपण याच्यामधला जो डेसिमल पॉइंट घेतलेला नाही. मग डेसिमल पॉइंट जर घेतलेला नाही याचा अर्थ याच्यामध्ये फक्त हे जे दोन नॉन झिरो डिजिट्स आहे यांनाच फक्त सिग्निफिकंट म्हणायचं, बाकी हे जे तीन झिरो आहेत हे नॉन सिग्निफिकंट आहे. लक्षात घ्या फरक एवढाच आहे की याच्यामध्ये आपण डेसिमल पॉइंट दिला तर डेसिमल पॉइंट दिल्यानंतर दोन्ही साइडचे
मिळून आपल्याला 5 सिग्निफिकंट फिगर मिळाल्या. पण आपण जर त्यातला डेसिमल पॉईंट काढून टाकला आणि संख्या अशा प्रकारे जर लिहिलेली असेल तर याच्यामध्ये हे जे झिरोज आहेत हे झिरो नॉन सिग्निफिकंट असतील आणि हे जे दोन नॉन झिरो डिजिट्स आहेत आपल्याला माहिती आहे ते सिग्निफिकंट आहे. तर याच्यामध्ये सिग्निफिकंट जी संख्या येणार आहे ती किती येणार आहे आणि ओके लक्षात घ्या. पुढचा नियम असा आहे की आपण युनिट चेंज केलं तरी सिग्निफिकंट फिगरची संख्या बदलत नाही. आपण जर युनिट चेंज केलं तरी पण सिग्निफिकंट फिगरची संख्या बदलत नाही. फॉर एक्झाम्पल 1.5 मीटर याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे 2. याला आपण लिहिलं 150 सेंटीमीटर याच्यामध्ये संख्या किती आहे 2. 1.5 मीटर इज इक्वल टू 150 सेंटीमीटर 150. त्याचप्रमाणे आपण याला असं लिहिलं 1500 हे मिलीमीटर मध्ये होतं. याच्यामध्ये सुद्धा किती डिजिट्स येणार आहे याच्यामध्ये सुद्धा 2 डिजिट येणार. म्हणजे या ठिकाणी आपण जरी युनिट चेंज केलेलं असलं तरी पण सिग्निफिकंट फिगरची संख्या आहे ती संख्या चेंज झालेली नाही. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायचं की जर आपण युनिट बदलत असलो तर त्या युनिटच्या चेंजचा सिग्निफिकंट फिगरवर कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. ठीक आहे ना. हा रूल लक्षात ठेवायचा. हे जनरल 6 रूल्स आहेत सिग्निफिकंट फिगर कसे शोधायचे ते. ठीक आहे ना. आता फॉर एक्झाम्पल 7 जो आपल्याला बघायचा आहे तो असा आहे की प्रकाशाचा जो वेग आहे लाईटचा जो वेग आहे तो आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. आणि एखाद्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूचं जर काम पडलं तर आपण नेहमी 3 लाख किलोमीटर अशा प्रकारे ती संख्या लिहित जाऊ का? लिहायची आवश्यकता आहे का? नाही. त्या संख्येला तुम्ही 10च्या घातांकामध्ये लिहू शकता. त्याला म्हणायचं आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. कसं करणार? तर 3 लाख किलोमीटर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही काय करणार? ठीक आहे. अशा प्रकारे प्रत्येक वेळेस तुम्ही अशा प्रकारचं लिंक किंवा अशा प्रकारे तिथे लिहिणार आहे का? नाही. याला तुम्हाला लिहावं लागेल. तुम्ही कसं लिहिणार? तुम्ही याला लिहिणार आहे 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंड किंवा हेच तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे ना. याच्यात सिग्निफिकंट फिगर किती आहे? फक्त 1 3 बाकी कुठेही नाही. इथं आपण लिहिलेलं आहे 3 × 10⁵. याच्यामध्ये याला कन्सिडर करायचं नाही. सिग्निफिकंट फिगर मेजर करताना 10चा घातांक 5 असो की 50 असो त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर फक्त ही समोरची जी संख्या आहे तीच राहणार. बाकी कोणती सिग्निफिकंट फिगर त्याच्यामध्ये असणार नाही. ठीक आहे ना. त्याला सिग्निफिकंट फिगर किती आहे? फक्त 1 आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे सिग्निफिकंट फिगर कसे शोधायचे याचे काही नियम आपल्याला दिलेले आहेत. ते नियमांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला काही एक्झाम्पल्स बुकच्या मागे दिलेले असतील. त्या बुकच्या मागे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे ते सिग्निफिकंट फिगर शोधायचे सांगितलेले असतील तर तुम्ही सिग्निफिकंट फिगर किती आहे ते सांगू शकता. तर पेज नंबर 15 जी तुमची एक्सरसाइज दिलेली आहे त्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला 15 नंबरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते 15 नंबरचं एक्झाम्पल मध्ये आपल्याला सिग्निफिकंट फिगर किती आहे ते शोधायचे आहे. आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ. पेज नंबर आहे 15 आणि 15 सुद्धा एक्झाम्पल. पेज नंबर 15 आणि एक्झाम्पल सुद्धा 15. मग याच्यामध्ये तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत. एकूण 5 संख्या आहेत. तर ती पहिली संख्या जी आहे ती आहे 0.00 आणि त्याचं युनिट दिलेलं आहे ते आहे मीटर स्क्वेअर. हे यातलं पहिलं एक्झाम्पल. मग आता जर आपण नियमांचा उपयोग केला तर आपल्याला असं दिसून येते की ही जी संख्या आहे ही संख्या एकापेक्षा लहान आहे आणि जर एकापेक्षा लहान संख्या असतील तर त्यामधले जे काही झिरोज आहेत त्या झिरोजला नॉन सिग्निफिकंट म्हणायचं आणि जी नॉन झिरो आहे त्याला सिग्निफिकंट म्हणायचं. मग याच्यामध्ये हे जे 3 झिरोज आहेत या तिन्ही झिरोला आपण नॉन सिग्निफिकंट म्हणणार आणि हा जो 3 आहे
हा सिग्निफिकंट फिगर आहे, म्हणजे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगरची संख्या आहे ती किती आहे, 1, ओनली 1. ठीक आहे. दुसरं बघा, दुसरी संख्या तुम्हाला दिली आहे 0.1250, 0.1250 आणि याचं जे युनिट दिलेलं आहे ते युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर, ग्रॅम सेंटीमीटर पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता याच्यामध्ये किती आहे, परत ही संख्या एकापेक्षा लहान आहे कारण की समोर 0 पॉईंट दिलेला आहे. अशा कंडिशनमध्ये हा 0 आपल्याला घ्यायचं नाही, 0 घ्यायचं नाही याचा अर्थ आपल्याला याच्यामध्ये जेवढे काही उरलेल्या संख्या आहेत त्या संख्या घ्यायच्या. किती आहेत त्या, 1, 2, 3 आणि 4. इथं सिग्निफिकंट फिगर किती होणार आहे, 4. बघा तिसरा नियम काय सांगतो, तिसऱ्या याच्यामध्ये 6.4 into 10⁻⁶. ठीक आहे ना. आता ही जी दिलेली किंमत तुम्हाला ही मीटर मध्ये दिली आहे, याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे, तर आपण इथे नियम लावून बघितलेला आहे की पॉवर किती असली तरी समोर जितके तुम्हाला डिजिट दिले आहेत तेच त्याची सिग्निफिकंट फिगर होत असते. याच्यामध्ये तुम्हाला 2 डिजिट दिले आहेत 6 आणि 4, तर हे दोन्ही नॉन झिरो आहेत, इथे किती उत्तर येणार आहे तुमचं 2. ठीक आहे. 4 नंबर बघा, 1.6 into 10⁻⁻19, 1.6 into 10⁻⁻19 कुलॉम इज इक्वल. परत इथं पॉवर आलेली आहे, पॉवरचं आपल्याला काहीच घ्यायचं नाही आहे. इथं 1 आणि 6 हे 2 डिजिट दिले आहेत, तर इथे सिग्निफिकंट फिगर किती होणार आहे, परत 2 होणार. आणि पाचवं जे आहे ते आपण अशा प्रकारे लिहू. पाचवं आहे 9.1 into 10⁻31 kg. What is this? This is the mass of the electron. मग याच्यामध्ये किती आहेत, परत पॉवर आलेली आहे, परत 2 डिजिट दिले आहेत, ते किती येणार आहे, 2. याचा अर्थ कोणती दिलेली संख्या जर तुम्हाला असेल, मेजरमेंट असेल, तर त्या मेजरमेंटमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. त्याचे नियम सुद्धा आपण बघितलेले आहेत, परंतु तुम्हाला हे रूल्स आणि सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय हे सर्व आपल्याला रीड करायचं, लर्न करायचं आहे, कारण की त्याचं काम आपल्याला नंतर पडणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या चॅप्टरमध्ये, आजच्या टॉपिकमध्ये सिग्निफिकंट फिगरमध्ये आपण जस्ट काउंट, सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय असतात आणि सिग्निफिकंट फिगर कसे शोधायचे त्याचे काही रूल्स बघितलेले आहेत. तर याच्यानंतर आपला जो टॉपिक थेरॉटिकल पार्ट आहे चॅप्टरचा तो संपलेला आहे, परंतु इतक्या लवकर आपण चॅप्टर संपवणार नाही आहेत. आपण इथले जे एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल सॉल्व करू. तर पुढच्या लेक्चरमध्ये जे काही एक्सरसाइज आपली राहिलेली आहे ते एक्सरसाइज आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा सॉल्व करून घेणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या भागापुरतं, आजच्या लेक्चरपुरतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. थँक्यू.